ओके, सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आत्ता जो ट्रेड तुमच्यासमोर चालू आहे ना, ज्यामध्ये आत्ता $900 $1000 प्रॉफिट तुम्हाला दिसतो एक्झॅक्टली हा. ठीक आहे. तर या ट्रेडमध्ये मी ऑलमोस्ट 1 तासापासून आहे. करेक्ट 2:20ला मी हा ट्रेड घेतला होता ॲज पर दुबई टाईम. ओके, ॲज पर दुबई टाईम इथं तुम्ही पाहू शकता 2:20च्या आसपास मी हा ट्रेड घेतला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिक मी आपल्या स्मार्ट मनी ट्रेड्सच्या ग्रुपवरती शेअर केलं होतं. सो इथे मी ॲनालिसिस शेअर केला होता आधी, की ही लेवल आहे, ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मी बुलिश साईडचं मोमेंटम एक्सपेक्ट करतो आहे. टाईम फ्रेम आहे 5 मिनिटची. ठीक आहे. जशी ही लेवल ब्रेक झाली, मी माझी एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्या घेतल्यासुद्धा मी अपडेट दिला आणि त्यानंतर एक इंटरेस्टिंग फॅक्ट, $2200 हा ट्रेड लॉसमध्ये गेला होता, पण एस एल नव्हता हिट झाला. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो चार्टवरती. ठीक आहे. सो आता तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ती म्हणजे की ही आहे 5 मिनिटची टाईम फ्रेम गोल्डची. सो गोल्डमध्ये एक डाऊनसाईडचा मोमेंटम चालू होता आणि पूर्णपणे हा जो तुम्हाला हा झोन दिसतोय हा, सो हा एक रेजिस्टन्स झोन म्हणून मी कन्सिडर करत होतो, बिकॉज हा सपोर्ट होता ज्याचा रेजिस्टन्स एकदा झाला होता. सो आय वॉज होपिंग की सेकंड टाईम हा ब्रेक होईल. ठीक आहे, इथे एक्झॅक्टली या पॉईंटला. सो ही जी 2:20ची कॅन्डल आहे, या पॉईंटला मी एंट्री प्लॅन केली होती आणि इथे मी एंट्री घेतली. माझं स्टॉप लॉस होतं या स्विंग लोच्या खालती. ठीक आहे. सो आता बरेच जण बोलतील की स्टॉप लॉस खूप मोठा होता, तर गाईज तशी गोष्ट नसते. हे बघा, जर तुम्ही स्टॉप लॉसमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर ते खूप खराब होऊन जाईल, बिकॉज स्टॉप लॉस जो आहे ना, तो मार्केट तुम्हाला देणार आहे. आपण मनाप्रमाणे स्टॉप लॉस नाही लावू शकत की इथे लावला, इथे लावला, इथे लावला, तसं नाही चालत. मार्केटमध्ये स्विंग्स असतात, त्याच्या खालतीच तुम्हाला स्टॉप लॉस लावावा लागेल. कधीही स्टॉप लॉसमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कॉम्प्रोमाइज करायचंच असेल तर क्वांटिटीमध्ये करा. जर तुम्हाला स्टॉप लॉस मोठा मिळतो तर तुम्ही क्वांटिटी कमी घेऊ शकता. ठीक आहे. सो मार्केटने परत एक एंट्री घेतल्यानंतर थोडा वेळ एक कन्सोलिडेशन दिलं, त्यानंतर एक डाऊनसाईडचा मोमेंटम आला आणि परत एक अपसाईडचा मोमेंटम. ठीक आहे. या पॉईंटला मी आज अराउंड आय गेस येस $2200 म्हणजे ₹2,00,000. द थिंग इज येस. सो आता जर मार्केटने इथून एक पुलबॅक घेतला तर माझा स्टॉप लॉस जो इथे आहे तो मी शिफ्ट करणार इथे इथे. ठीक आहे. सो आत्ता करंटली माझा स्टॉप लॉस या पॉईंटला आहे आणि मी टार्गेट एक्सपेक्ट करून चाललो आहे धिस हाय अँड इफ धिस. ओके, ह्या दोनपैकी एक कुठलं तरी मी हिट झाल्यानंतर बाहेर येण्याचा प्लॅन करतो आहे, हे और हे. ठीक आहे. सो डिपेंड करतं होल्डिंग कॅपॅसिटीवरती आणि तसे अपडेट्स पण मी आपल्या ग्रुपवरती दिलेले आहेत की काय कसं केव्हा कुठे. ओके. सो आता जर तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये काही ब्रोकरची लिंक आहे, तुम्ही तिथे अकाउंट ओपन करून फंड्स डिपॉझिट करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता तुमच्या ट्रेडिंग आय डीचा आणि तुमच्या फंड्स ॲड केल्याचा, आणि तुम्ही या ग्रुपवरती ॲड होऊन जाल. ठीक आहे. इथे सो इथे सर्व अपडेट्स दिले जातात, तुम्ही पाहू शकता. परवा पण हे ट्रेड घेतला होता, इथे एंट्री घेतल्या घेतल्या अपडेट दिली होती आणि त्यानंतर जे काही 100 पिप्स कॅप्चर केल्यानंतर सेफ ट्रेडर्स कॅन बुक प्रॉफिट्स, अशा पद्धतीने आपण डेली अपडेट्स देतो. म्हणजे जे काही माझे पर्सनल ट्रेड्स आहेत तेच मी अपडेट करतो, उगाच मी रँडम ॲनालिसिस तुमच्यासोबत शेअर करत नाही. ठीक आहे. सो हा ट्रेड आत्ता चालू आहे. सो आता मी बघेन की काय होतं आहे काय नाही आणि त्याप्रमाणे मी पुढचं अपडेट तुम्हाला देईन. गेस वॉट गाईज, आत्ता प्रॉफिट चालू आहे. ऑलमोस्ट 100 पिप्स अजून कॅप्चर केलेले आहेत आणि प्रॉफिट चालू आहे. $3,000 क्रॉस केले होते आणि क्रॉस झाल्या झाल्या मी अपडेट दिला की बुक प्रॉफिट किंवा ट्रेल करा तुमचा स्टॉप लॉस, आणि आत्ता करंटली $2600-2700चा प्रॉफिट चालू आहे. सो आता मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करणार आहे ब्रेक इव्हनला, की जेणेकरून इथून तरी माझा लॉस नाही झाला पाहिजे. ठीक आहे. सो आय ट्रेल माय स्टॉप लॉस टू 4436च्या आसपास आणि तिथून मग मी हा ट्रेड मॅनेज करेन इझिली. ओके. सो आता माझा स्टॉप लॉस आहे आणि काहीच टेन्शन नाही. जरी इथून मार्केटने रिव्हर्स घेतला, पुलबॅक घेतला और ब्रेक इव्हन लागला तरी मी लॉस करत नाही. सो फर्स्ट टाईम तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲज अ ट्रेडर तुमची एकच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमची रिस्क मॅनेज करा. ओके, तुमची रिस्क मॅनेज केली पाहिजे तुम्ही कायम. सो आत्ता माझा स्टॉप लॉस आहे अप्रॉक्सिमेटली या झोनमध्ये आणि टार्गेट आपण ऑलमोस्ट 100 पिप्सपेक्षाही जास्त कॅप्चर केलेलं आहे. जे पण सेफ ट्रेडर्स होते त्यांना आपण सांगितलं की तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता और जे काही तुम्हाला करायचं किंवा ट्रेल करू शकता तुमचा स्टॉप लॉस. आता मी वेट करेन या झोनसाठी. ओके, या झोनसाठी मी वेट करेन आणि त्यानंतर मग मी काय तो माझा डिसिजन घेईल. ॲज ऑफ नाव आपला प्रॉफिट चालू आहे $2500च्या आसपास आणि 2 लॉट फक्त घेतलेत मी. ठीक आहे, 2 लॉट घेतलेत आणि ऑलमोस्ट 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे आपण या ट्रेडमध्ये आहोत. यू कॅन सी $2600. ओके गाईज, तर मार्केटमध्ये पूर्ण डलनेस दिसतो आहे मला आणि खूप जास्त वेळ झाला या ट्रेडमध्ये. ऑलमोस्ट सव्वा तासापेक्षा जास्त वेळ मी थांबलो आहे याच ट्रेडमध्ये आणि मी आता स्टॉप लॉस थोडासा अजून टाईट ट्रेल करेन किंवा मग मी बुलिश साईडला वेट करेन. सो टाईट ट्रेल मी या कॅन्डलच्या खालती ठेवेन. आत्ता करंटली प्रॉफिट आपला चालू आहे $2000च्या आसपास
आणि ग्रुपवरच्या पब्लिकने तर आपलं ऑलरेडी प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, जे पण VIP ग्रुपला जॉईन आहेत ते. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खालची प्रोसेस कंप्लीट करून तुम्हीही जॉईन होऊ शकता. सिम्पल प्रोसेस आहे खूप. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, जस्ट अ सेकंड. सो अशी एक लिंक असेल. सो बेसिकली ही XMची लिंक आहे. अशी एक Vantageची पण असू शकते आणि एक XMची पण असू शकते. त्यानंतर पार्टनर कोड तुम्हाला कंपल्सरी टाकायचा आहे PNWSM आणि रिअल अकाउंट लागेल. त्यानंतर व्हेरिफिकेशन कंप्लीट करा, फंड्स ॲड करा विच इज मॅन्डेटरी, आणि त्यानंतर तुमचा ट्रेडिंग ID या नंबरवरती पाठवा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हा नंबर असेल आणि मग तुम्हाला या ग्रुपवरती ॲड केलं जाईल आपल्या टीमकडून. ठीक आहे. सो डेली बेसिसला मी माझे पर्सनल ट्रेड्स इथे अपडेट करतो. प्लस मी माझा ॲनालिसिस पण सांगतो. जर मी कधी ट्रेड घेणार असेल तर ॲनालिसिससुद्धा सांगतो. ठीक आहे. सो डोंट वरी. सो ॲज ऑफ नाव मी हा ट्रेड एंड करण्याचा प्लॅन करतो आहे आणि जर काही मी यामध्ये चेंजेस केले तर मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.